झोन क्रमांक 11 डीसीपी आनंद भोईटे, सभापती महोदय प्रतिभा घाडगे व हरिश्चंद्र घाडगे हे वारकरी जोडपं आहे. त्यांचं त्या ठिकाणी कांदिवलीची आश्रय कोऑपरेटिव्ह सोसायटी सेक्टर 3 ऑफिस नंबर A1C अशा प्रकारचं त्यांचं त्या ठिकाणी मालकीचं कार्यालय आहे. सभापती महोदय त्या ठिकाणची असणारी सिनियर त्या ठिकाणचे असणारे डीसीपी यांच्याकडे वारंवार त्या प्रतिभा घाडगे आणि त्या घाडगे कुटुंबांनी तक्रारी केल्या की तिथले काही भूमाफिया आहेत. मी ते पत्र वाचून दाखवणार. तक्रार अर्ज जो मला दिलाय, मुख्यमंत्र्यांना दिलाय, उपमुख्यमंत्र्यांना दिलाय, आयुक्तांना दिलाय, त्या सगळ्या पत्रांचा संदर्भ मी या ठिकाणी देणार आहे. आणि सभापती महोदय त्या ठिकाणी त्यांनी घेतलेला तो गाळा आहे, तिथे ट्रॅव्हलचं त्यांचं कार्यालय आहे. त्यांनी रीतसर पैसे दिले, स्टॅम्प ड्युटी भरली, पोजेशन घेतलं, सोसायटीच्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण केल्या. कोणाला तरी तो गाळा हवा होता म्हणून त्याचं पाणी कापलं, म्हणून त्याची लाईट कापली आणि त्यांना त्या ठिकाणी बाहेर काढून टाळं मारलं. आणि याला स्थानिक तिथले सिनियर चारकोप आणि डीसीपीचा आशीर्वाद होता. ते जोडपं सगळ्या ठिकाणी गेलं आणि सांगितलं वरना दबाव आहे. मी बोललो मुख्यमंत्री तर अशा प्रकारची गोष्ट सांगणार नाहीत, उपमुख्यमंत्र्यांचा तर विषयच नाहीये. आणि मग मी त्या डीसीपीला 2-4 वेळा फोन केलं. त्यांचा गाळा आहे, त्यांनी पैसे भरलेत. आमच्या पोलादपूरच्या शशीबाई घाडगे आपल्याकडचं खाली ते कुटुंब आहे, महाबळेश्वरच्या खालचं तरवीर तानाजी मालुसरेंच्या गावाच्या इथे. तर डीसीपीना सांगितलं त्यांना पाणी जोडून द्या, लाईट जोडून द्या. तुमच्या आशीर्वादानं त्या ठिकाणी हे सगळं होतंय. सिनियरच्या साठे लोटे त्यांच्या आहेत. आणि मग त्यांनी सांगितलं. नंतर पोलीस गेले. पोलिसांना पण तिथे अरे रावीनं तुम्ही गेटच्या बाहेर जा वगैरे. नव्हतं यायचं. सर आहेत. चला 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 चल. मी त्या ठिकाणी डीसीपीला फोन केला. पहिलं सभापती महोदय त्यांनी दिलेले तक्रारी मी वाचून दाखवतो. आम्ही सौ प्रतिभा हरिश्चंद्र घाडगे व हरिश्चंद्र सखाराम घाडगे ऑफिस नंबर वगैरे पत्ता दिलाय. संस्थेतील विकासक नितीन गावकर व त्यांची पत्नी सौ विद्या गावकरी कमिटीच्या पदावर अध्यक्ष असणे व त्यांचे पती विकासक म्हणून काम करणे हे घटनाबाह्य आहे. सोसायटीच्या कमिटीला हाताशी धरून यांच्या संगनमताने तसेच श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची माजी नगरसेविका व माजी शिक्षण अध्यक्षा सौ संध्या विपुल जोशी व त्यांचे पती विपुल जोशी विकासकाचे भागीदार व मान्यश्री आदित्य ठाकरे यांच्या नावाने आदित्य ठाकरे साहेब यांच्या नावाने धमकी दाखवून गेल्या 22 महिन्यांपासून सौ प्रतिभा घाडगे व हरिश्चंद्र घाडगे आम्ही विकत घेतलेल्या सोसायटीच्या स्वयं पुनर्विकासातून गाळ्याची वीज व पाणी कापून मराठी माणसांवर घोर अन्याय, फसवणूक व गळचेपी करत आहेत. फक्त गुन्हा नंबर उल्लेख करा, त्याला न्याय मिळायची मतलब आहे ना आपला. अगदी बरोबर. मला काळजी आहे सभापती महोदय, आपणही काळजी घ्या. आपण त्या पक्षातून आलेले आहात, आम्ही त्या पक्षातून आलेलो आहोत. जर उद्धव साहेबांचं नाव खराब होत असेल, आदित्यजींचं नाव खराब होत असेल तर आम्हाला काळजी आहे ना. एक तर होतकरू आदित्यजी नवोदित नेतृत्व उभं राहत आहे आणि त्यांच्या नावाने जर कोणी ते दादागिरी करणार असेल तर आम्ही नाव घेतलं तर आमचं परब साहेब तुम्ही अभिनंदन केलं पाहिजे. त्यांनी सप्टेंबर 22ला सोसायटीला चेक दिला, टोकन. 2 ऑक्टोबरला अग्रीमेंट रजिस्टर्ड केली. 3 सप्टेंबरला स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, जीएसटी, टीडीएस सगळं वगैरे भरलंय. आणि सभापती महोदय सगळ्या या गोष्टी पूर्तता केलेल्या आहेत. ही मी फाईल आपल्याकडे पाठवतो, ती आपण रेकॉर्डवर घ्या. आणि सभापती महोदय आता मी नाव घेत नाही, सचिन भाऊ. यानंतर सभापती महोदया मी त्या ठिकाणी मला सांगायचं आहे की राज्याचे गृहमंत्री, सभापती महोदय राज्याचे गृहमंत्री किती तत्पर आहे ते मला सांगायचं आहे. मी त्या ठिकाणी त्यांना सांगितलं अशा प्रकारचं सिनियर डीसीपी सचिन भाऊ हे त्या ठिकाणी एका वारकरी संप्रदायाच्या माळकरी कुटुंबाला घरातनं बाहेर काढतात. तर तिथल्या माजी नगरसेविका परत त्यांचे पती अशा प्रकारची दादागिरी करतायत. आणि सिनियर आणि डीसीपी आनंद भोईटे हे कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाहीत. मग गृहमंत्री स्वतः त्यांच्याशी बोलले. डीसीपीने त्या ठिकाणी माणसं पाठवली, परंतु तरीही त्या ठिकाणी त्यांना न्याय मिळाला नाही. माझी या ठिकाणी सभापती महोदय मागणी आहे की मी देवेंद्र फडणवीस साहेबांना गृहमंत्र्यांना पत्र दिलंय, त्यांनी त्याच्यात आदेशही केलेला आहे. परंतु हे सदनाच्या माध्यमातून मला महाराष्ट्रातल्या जनतेसमोर सांगायचं आहे की अशा प्रकारच्या प्रवृत्तीचा अधिकारी तिथं राहता कामा नये.
त्याला सस्पेंड केलं जावं. कारण अशा प्रकारच्या लोकांच्या जागा हडप करणारे काही लोक असतील तर त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्या अधिकाऱ्याला निलंबित केलं पाहिजे, अशा प्रकारची मागणी आहे. आणि जे कोण संध्या विपुल जोशी आणि त्यांचे पती हे जे विकासकाचे भागीदार आहेत त्यांचाही FRA मध्ये विकासकच आहेत, भाई तिथे राहतात, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, FIR मध्ये त्यांचं नाव घ्यावं, अशा प्रकारची मागणी मी आपल्या माध्यमातून करतोय.